स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्यासाठी महत्त्वाच्या, महायुती म्हणूनच निवडणुका लढायच्या। सर्वांना विश्वासात घ्या आणि कामाला लागा। वर्षावरील बैठकीत फडणवीसांचे मंत्र्यांना आदेश। नाशिकमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरला। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचलेलं पाणी आता कमरेपर्यंत। गोदा घाटावरील मंदिरं मात्र अद्यापही पाण्याखाली। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले। वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नागपूरसह परिसरामध्ये आज दुसऱ्या दिवशीही संततधार पाऊस। 9 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज। नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी। मध्य वैतरणा धरण 90% भरलं। धरणातून सध्या 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। सरकारी संस्थांमध्ये 100% पदभरतीला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता। शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदांच्या भरतीला सकारात्मक प्रतिसाद। अभियांत्रिकी शासन अनुदानित संस्थांमध्ये 100% पदभरती होणार। जीएसटी महसुलात महाराष्ट्राची आघाडी। जून महिन्यामध्ये 30,553 कोटी रुपयांचं कर संकलन। जीएसटीमध्ये सर्वाधिक योगदान देणाऱ्या राज्याचा मान महाराष्ट्राला। यंदाच्या आषाढी वारीनं सर्व विक्रम मोडले। पंढरीत तब्बल 27 ते 28 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद। एआयच्या माध्यमातून मोजणी। अमेरिकेच्या टेक्सासमधील भीषण पुरामध्ये आतापर्यंत 100 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू। अनेक जण बेपत्ता। युद्धपातळीवर बचाव मोहीम सुरू। डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब। दक्षिण कोरिया आणि जपानसह जगातील 14 देशांवर 25% आयात शुल्क लादणार। 1 ऑगस्टपासून 25% कर आकारला जाणार।